नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपण सीटीईटी 2020च्या तयारीसाठी मराठी या विषयासाठी जे अध्यापन शास्त्रावर आधारित नवीन सर्व प्रश्न या ठिकाणी आपण नवीन पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सीटीईटीच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे येणारी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर या आधीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ या आधीचे पाहू शकता. तर या ठिकाणी एकूण 15 प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, प्राथमिक स्तरावर कोणते भाषा शिकविण्याचे उद्दिष्ट नाही? तर प्राथमिक स्तरावरती यापैकी खालीलपैकी कोणतं भाषा शिकविण्याचे एक उद्दिष्ट नाही, तर ते ओळखायचं आहे. तर पहिलं उद्दिष्ट दिलेलं आहे वेगवेगळ्या संदर्भात भाषेचा प्रभावी वापर करणे. तर भाषेचा वेगवेगळ्या संदर्भामध्ये प्रभावी असा वापर करता आला पाहिजे, तर हे उद्दिष्ट भाषा शिकविण्याचं आहे. त्याच्यानंतर स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणे, तर हे सुद्धा उद्दिष्ट भाषा शिकविण्याचं आहे. त्याच्यानंतर मुळाक्षरे क्रमाने पाठ करणे, तर मुळाक्षरे हे क्रमानेच पाठ झाली पाहिजे, तर हे भाषा शिक्षणाचं उद्दिष्ट नाही. म्हणजे मुळाक्षरे क्रमाने जरी पाठ झाली नाही तरी सुद्धा भाषा शिकता येते, भाषा शिकविता येते, म्हणजे हे या ठिकाणी प्राथमिक स्तरावरचं उद्दिष्ट नाही. त्याच्यानंतर दोन्ही चिन्हांचा संबंध बनवणं, तर हे उद्दिष्ट आहे. दोन्ही आणि चिन्हांचा जो काही संबंध आहे तो विद्यार्थ्यांच्या लक्षात आला पाहिजे, तरच विद्यार्थ्यांना बोलता येणार आहे आणि बोलून त्या किंवा ऐकून त्याप्रमाणे जे काही लेखन आहे ते करता येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न पहिल्याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा दुसरा आहे, उपचारात्मक अध्यापनाचे यश अवलंबून असते. उपचारात्मक अध्यापनाच्या सामग्रीवर, भाषिक नियमांचे ज्ञान यावर, वेळ आणि कालावधी की समस्यांची योग्य कारणे ओळखण्यावर. तर जे काही उपचारात्मक अध्यापन आहे त्याचं यश यापैकी कशावरती अवलंबून असते, तर हे सांगायचं आहे. तर उपचारात्मक अध्यापनात जे काही यश असतं तर ते ज्या समस्या असतात त्या समस्यांची योग्य अशी कारणे ओळखता आली, समजली, तरच त्याच्यावरती योग्य प्रकार जे काही उपचारात्मक अध्यापन आहे ते करता येते. म्हणजे उपचारात्मक अध्यापनाचं यश हे समस्यांची योग्य कारणे ओळखण्यावरती अवलंबून असतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा आहे, भाषा कौशल्यांच्या संदर्भात कोणती विधाने योग्य आहे? तर खालीलपैकी कोणतं एक विधान हे भाषा कौशल्याच्या संदर्भामध्ये योग्य आहे, बरोबर आहे. पहिलं विधान आहे, भाषा कौशल्याच्या विकासात अभ्यासापेक्षा भाषेच्या नियमांचे ज्ञान अधिक महत्वाचे आहे. त्याच्यानंतर शाळेत केवळ वाचन लेखन कौशल्यांवर जोर दिला पाहिजे. मुले ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे ही कौशल्ये फक्त क्रमानेच शिकतात. आणि चौथा आहे, चारही भाषा कौशल्य ही परस्पर संबंधित आहेत. तर जे काय पहिलं विधान आहे की भाषा कौशल्यांच्या विकासात अभ्यासापेक्षा ही भाषेच्या नियमांचे ज्ञान अधिक महत्वाचे आहे. तर जे काही नियम आहेत ते नियम माहिती नसले तरी सुद्धा आपल्याला भाषेचा अभ्यास करता येतो. तर हे जे काही विधान आहे त्या ठिकाणी भाषा कौशल्याच्या संदर्भामध्ये योग्य नाही. हे नियम माहिती नसताना सुद्धा जे काही कौशल्य आहे ते आपल्याला आत्मसात करता येतात, म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर शाळेत केवळ वाचन लेखन कौशल्यांवरती जोर दिला पाहिजे, हे सुद्धा जे काही विधान आहे ते चुकीचं आहे. शाळेमध्ये केवळ वाचन लेखनावरती जोर आवश्यक नसतो, तर त्या ठिकाणी श्रवण आणि भाषण याच्यावरती सुद्धा महत्वाचं जोर असावा लागतो, तर जे काही कौशल्य आहे ते आत्मसात होतात. त्याच्यानंतर मुले ऐकणे, त्याच्यानंतर बोलणे, वाचणे आणि लिहिणे ही कौशल्य फक्त क्रमानेच शिकतात. तर या ठिकाणी असे कोणत्याही क्रमाने जे काही कौशल्य आहे ते विद्यार्थी शिकतातच असे नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही क्रमाने जे काही कौशल्य आहे ते शिकवता येतात किंवा ते आत्मसात करू शकतात. त्याच्यानंतर चारही भाषा कौशल्य ही परस्पर संबंधित आहेत. तर जे काही 4 कौशल्य आहेत ते श्रवण, वाचन, लेखन आणि भाषण, तर ही चारही कौशल्य एकमेकांवरती परस्पर संबंधित आहेत. म्हणजे या ठिकाणी हे जे काही विधान दिलेलं आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, चौथा, एका बहुसांस्कृतिक वर्गात भाषेचे शिक्षक म्हणून तुम्ही कशाला जास्त महत्व द्याल? एका बहुसांस्कृतिक वर्गाचे तुम्ही भाषा शिक्षक आहात, तर यापैकी तुम्ही कशाला सर्वात जास्त महत्व द्याल? मुलांना भाषा बोलण्यासाठी अधिकाधिक संधी देणे, पाठ्यपुस्तकाचा प्रत्येक धडा चांगल्या प्रकारे समजावून सांगणे, मुलांना व्याकरण शिकवणे की स्वतः शुद्ध अशी भाषा वापरणे. तर जर एक बहुसांस्कृतिक असा वर्ग असेल तर त्या ठिकाणी मुलांना भाषा बोलण्यासाठी अधिकाधिक संधी देणं
महत्वाचं असेल आणि त्याला जास्त महत्व देणं योग्य ठरणार आहे. म्हणजे पहा याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. प्रश्न पुढचा आहे पहा या ठिकाणी, बोलणे कौशल्यामध्ये महत्वाचे आहे. तर पहा बोलणे कौशल्यामध्ये खालीलपैकी काय महत्वाचं आहे? मधुर आवाज, परिस्थिती आणि संदर्भानुसार बोलणे, स्पष्ट आणि शुद्ध उच्चारण, अलंकारिक भाषेचा वापर. तर पहा बोलणं हे कौशल्य आहे, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल? तर बोलणे कौशल्यामध्ये परिस्थिती आणि संदर्भानुसार बोलणे, तर हे खूप महत्वाचं आहे. जर परिस्थिती आणि संदर्भानुसार बोलता येत नसेल तर बोलणं हे कौशल्य पूर्णपणे आत्मसात झालं असं म्हणता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे परिस्थिती आणि संदर्भानुसार बोलणे हे बोलणे कौशल्यामध्ये महत्वाचं आहे. प्रश्न पुढचा येतो 6वा, सर्वसमावेशक वर्गात कोणते विधान भाषा शिक्षणाच्या तत्वांच्या विरोधामध्ये आहे? तर पहा सर्वसमावेशक असा वर्ग आहे. तर या वर्गामध्ये खालीलपैकी कोणते विधान हे त्या भाषा शिक्षण तत्वांच्या विरोधात आहे? पहिलं विधान आहे पहा, व्याकरणाचे नियम शिकविण्यामुळे मुलांच्या भाषेच्या विकासास वेग येईल. मुले वातावरणामधून प्राप्त झालेल्या भाषेला ग्रहण करून भाषा वापराचे नियम बनवू शकतात. भाषा वातावरणात राहून शिकली जाते. मुद्रण समृद्ध वातावरण भाषा शिकायला मदत करते. तर पहा या ठिकाणी भाषा शिक्षणाचे तत्व जे आहेत तर त्याच्यामध्ये पहा, मुले वातावरणामधून प्राप्त झालेल्या भाषेला ग्रहण करून भाषा वापराचे नियम बनवू शकतात. तर हे तत्व या ठिकाणी विरोधामध्ये नाही, म्हणजे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर भाषा वातावरणात राहून शिकली जाते, तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि मुद्रण समृद्ध वातावरणात भाषा शिकायला मदत करते, तर हे सुद्धा या ठिकाणी योग्य असं विधान आहे. परंतु या ठिकाणी व्याकरणाचे नियम शिकवण्यामुळे मुलांच्या भाषेच्या विकासास वेग येईल. नियम शिकवण्यामुळे म्हणजे व्याकरणाचा नियम जर विद्यार्थ्यांना माहीत असेल तरच भाषेचा विकास होईल किंवा त्याचा वेग वाढेल. तर हे जे काही तत्व आहे ते या ठिकाणी या सर्वसमावेशक वर्गात भाषा शिक्षण तत्वाच्या विरोधात आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे 7वा, कथा गोष्टी ऐकवल्यामुळे, कथा गोष्टी सांगितल्यामुळे किंवा विद्यार्थ्यांना ऐकवल्यामुळे खालीलपैकी काय होईल? तर मुलांची कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती विकसित होईल. मुले आनंदी होतात. मुले वर्गात लक्ष केंद्रित करून शांततेत बसतात की विद्यार्थी नियंत्रणात राहतात. तर खालीलपैकी गोष्टी ऐकवल्यामुळे काय होईल? तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना कथा गोष्टी ऐकवतो किंवा त्या विद्यार्थ्यांना ऐकवल्या जातात त्यावेळेस विद्यार्थ्यांची जी कल्पनाशक्ती आहे ती कल्पनाशक्ती जागृत होते आणि विचारशक्तीचा जो विकास आहे तो होत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे 8वा, मुलांच्या लेखन कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी कोणती पद्धत चांगली असू शकते? विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य आहे त्याचं मूल्यांकन करायचं आहे, त्यासाठीची चांगली पद्धत कोणती? सुंदर लेखनाचा सराव करणे, आपले अनुभव लिहून घेणे, श्रुत लेखन आणि पाठावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे. तर विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य आहे त्याचं मूल्यांकन करायचं असेल तर विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव त्यांना स्वतःच्या शब्दामध्ये लिहायला सांगायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्यांच्या लेखन कौशल्याचं जे मूल्यांकन आहे ते योग्य प्रकारे करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे 9वा, भाषा शिक्षक म्हणून सर्वात मोठे आव्हान म्हणजे? एक भाषा शिक्षक म्हणून खालीलपैकी सर्वात मोठं आव्हान चॅलेंज आपल्या समोर कोणतं असेल? बहुभाषिक वर्ग अध्यापनासाठी योग्य रणनीती ठरवणे, मुलांना भाषा शिकण्याचे महत्त्व पटवून देणे, मुलांची भाषा संप्रेषण साधनांच्या प्रभावापासून मुक्ती करणे किंवा भाषेच्या साहित्यांचा अभाव. तर खालीलपैकी कोणतं चॅलेंज हे भाषा शिक्षक म्हणून तुमच्या समोर असेल? तर पहा या ठिकाणी बहुभाषिक वर्ग अध्यापनासाठी योग्य अशी रणनीती ठरवणे, तर हे भाषा शिक्षक म्हणून आपल्या समोर एक मोठं चॅलेंज असेल. कारण पहा वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळी बोली बोलणारे विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना समान असं शिक्षण द्यायचं आहे. त्यासाठी प्रत्येक वेगवेगळी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपण अध्यापन करायचं आहे याची रणनीती ठरवणे हे भाषा शिक्षकासमोरील मोठं चॅलेंज असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, भाषा शिक्षणात पाठ्यपुस्तक काय आहे? अनावश्यक आहे, एकमात्र साहित्य आहे, साध्य आहे की साधन आहे? उत्तर पहा सांगायचं येत असेल तर पहा भाषा शिक्षणामध्ये जे पाठ्यपुस्तक असते तर ते एक साधन म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. तर एक साधन म्हणूनच भाषा शिक्षणामध्ये जे पाठ्यपुस्तकाचा वापर होत असतो. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल.
प्रश्न पुढचा आहे पहा 11वा, गृहपाठाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर पहा गृहपाठाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? गृहपाठ देणे हे खूप आवश्यक आहे. पालकांना व्यस्त ठेवण्यासाठी, गुंतवून ठेवण्यासाठी गृहपाठ हा सर्वात चांगला मार्ग आहे. मुलांच्या क्षमता पातळीनुसार गृहपाठ दिला पाहिजे आणि गृहपाठ करणे हा वर्गातील कार्याचा केवळ फक्त सराव असतो. तर पहा गृहपाठाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी योग्य असं विधान कोणतं असेल किंवा कोणतं आहे? तर पहा गृहपाठ देणे खूप आवश्यक आहे म्हणजे गृहपाठ दिलाच पाहिजे असं नाही, म्हणजे हे विधान या ठिकाणी बरोबर नाही किंवा योग्य नाही. त्याच्यानंतर पहा पालकांना व्यस्त ठेवण्यासाठी गृहपाठ हा सर्वात चांगला मार्ग आहे, तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पहा गृहपाठ करणे हा वर्गातील कार्याचा केवळ सराव आहे, तर हे सुद्धा विधान या ठिकाणी चुकीचं आहे. फक्त सराव करण्यासाठी गृहपाठ दिला जातो असे नाही. तर त्याच्यानंतर पहा या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 की मुलांच्या क्षमता आणि पातळीनुसार गृहपाठ दिला पाहिजे. मुलांची जी काही क्षमता असेल, क्षमता आणि त्यांची पातळी यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला जो काही गृहपाठ आहे तो दिला गेला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा 12वा, प्राथमिक स्तरावर मुलांच्या भाषेच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? भाषेच्या शिक्षणाविषयीचं चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे सुधारणेच्या नावाखाली केली जाणारी विधाने. विद्यार्थ्यांमध्ये काही सुधारणा घडवून आणायच्या असतात, त्यासाठी बरेच शिक्षक त्यांना बोलत असतात, काही चुकीचे कमेंट्स करत असतात आणि निरर्थक सराव मुलांमध्ये अरुची निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. जर निरर्थक सराव आपण विद्यार्थ्यांना दिला तर या ज्या काही गोष्टी आहेत, आपण काही कमेंट्स करणे किंवा निरर्थक सराव देणे, तर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा शिकण्यामध्ये जी काही अरुची आहे किंवा नावड निर्माण होत असते. म्हणजे जे हे विधान आहे भाषा शिक्षणाविषयी ते या ठिकाणी बरोबर असं आहे. दुसरं विधान आहे पहा ठिकाणी मुलं समृद्ध भाषा वातावरणात सहज आणि स्वतःच्या भाषेत समृद्ध होतील. जर समृद्ध असं वातावरण एन्व्हायरमेंट विद्यार्थ्यांना पुरवलं तर या ठिकाणी विद्यार्थी स्वतःच्या भाषेमध्ये किंवा स्वतः त्या भाषेत समृद्ध होणार आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. मुले भाषेच्या जटिल आणि समृद्ध रचनांसह शाळेत येत असतात, तर त्या ठिकाणी हे विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. विद्यार्थ्यांची जी काही भाषा समृद्ध आहे त्या रचना आणि काही जटिल अशा रचना असतात त्याच्यासाठी विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात, हे विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 की मुलांची भाषा संकल्पना आणि शाळेतील प्रचलित भाषेच्या वातावरणातील विरोधाभास हा भाषा शिकण्यास मदत करतात. तर हे विधान या ठिकाणी भाषेच्या शिक्षणाविषयी चुकीचं येईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा 13वा आहे पहा भाषा शिकवण्याचा हेतू हा आहे की? तर भाषा शिकणे आणि शिकवण्याचा हेतू खालीलपैकी कोणता आहे? स्वतःच्या बोलण्याची पुष्टी करण्यासाठी तर्क देणे, वेगवेगळ्या परिस्थितीत भाषेचा प्रभावीपणे वापर करणे, काय बोलायचे आहे ते शिकणे, इतरांचे बोलणे समजून घेणे. तर भाषा शिकणे आणि शिकवण्याचा प्रमुख हेतू हा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भाषेचा प्रभावीपणे वापर करणे हा आहे. तर वेगवेगळ्या जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये भाषेचा वापर करायला आला पाहिजे, तर हेच या ठिकाणी भाषा शिकणे आणि शिकवण्याचा हेतू असतो. प्रश्न 14वा आहे पहा एक भाषा शिक्षकासाठी सर्वात महत्वाचे मुलांना भाषा बोलण्याची संधी उपलब्ध करून करणे, भाषेतील त्रुटींबद्दल कठोर अशी वृत्ती स्वीकारणे, भाषेचे पाठ्यपुस्तक की भाषेचे मूल्यांकन. तर यापैकी सर्वात महत्वाचं काय असेल एक भाषा शिक्षक म्हणून? तर याचं उत्तर येईल पहा मुलांना भाषा बोलण्याची संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देणे, तर हे एक भाषा शिक्षकासाठी सर्वात महत्वाचं आहे. प्रश्न पुढचा पहा शेवटचा 15वा आहे भाषेचा वापर. भाषेचा वापर हा जीवनाच्या वेगवेगळ्या संदर्भात होतो, फक्त परीक्षेत होतो, फक्त पाठ्यपुस्तकात होतो, फक्त छापील माहितीमध्ये होतो. तर या ठिकाणी जर भाषेचा वापर हा परीक्षेमध्ये सुद्धा होत असतो, पाठ्यपुस्तकात सुद्धा होत असतो, छापील माहितीमध्ये सुद्धा होत असतो. म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे की भाषेचा वापर हा जीवनाच्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये होत असतो. ज्या ज्या ठिकाणी भाषेची गरज असेल त्या ठिकाणी भाषेचा वेगवेगळ्या संदर्भासाठी वापर करावा लागतो किंवा होत असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मराठी भाषेवरती अध्यापनशास्त्र यावर आधारित 15 प्रश्न त्यांची उत्तरे 5 स्पष्टीकरणासह पाहिलेली आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.